स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पीडित मुलीवरही आरोप होत आहेत. तरुणीच्या सहमतीने दोघांमध्ये शरीर संबंध झाल्याचे आरोपीचा वकील आणि त्याच्या पत्नीने देखील म्हटलं आहे. तर पैसे न दिल्याने वाद होऊन तरुणीने तक्रार दिल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना पीडित तरुणीने शिवसेनेचे युबीटी राज्य संघटक वसंत मोरे यांना कॉल केला. दोघांमध्ये काय बोलणे झाले याबद्दल वसंत मोरेंनी माहिती दिली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुण्यात वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रकरण घडलं त्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा कॉल आला. ती मुलगी माझ्यावर फोनवर बोलली. ती प्रचंड रडत होती. तरुणीशी फोनवर बोलणं झालं. त्याच्या एक दिवस आधीच मला असीम सरोदे यांचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं होतं की या विषयात काही मदत हवी असेल तर मला सांगा, असे ते म्हणाल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले. माध्यमाशी वसंत मोरे पुढे म्हणाले, तिने मला सांगितले अत्याचार झाला त्यावेळी बस शेजारी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते. त्यावेळी मी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पीडितेने त्यांना आरोपी गाडीची गैरकृत्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा, परंतु तोपर्यंत आरोपी दत्तात्रय गाडी तिथून पसार झाला होता, अशी माहिती वसंत मोरे यांना पीडितेने दिली होती. 20 मिनिटं मी त्या मुलीशी बोललो. प्रचंड रडत होती. काल पण आम्ही तिच्यासोबत बसलो होतो. ती सुशिक्षित तरुणी आहे. तिच्यावर ज्या पद्धतीने 7,500 घेतल्याचा आरोप होत आहे, आज त्या सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्या आहेत, असं वसंत मोरे यांनी बोलताना म्हणाले.